कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। नमस्कार। तुमचं माहेरचं नाव? माहेरचं नाव डॉक्टर गीता मल्लीनाथ वडजे, सोलापूरचीच, आणि माझं सासरचं नाव डॉक्टर गीता मोहित मेहता। नमस्कार। नमस्ते। बोला। माझं नाव डॉक्टर श्रुती मुकुंद कुलकर्णी माहेरचं, आणि सासरचं नाव डॉक्टर श्रुती इंद्रनील जोशी। मी MD होमिओपॅथ आहे। मी प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करते सोलापुरात। छोटे छोटे गोळ्या हो राईट। छोटी छोटी डबी, त्याच्यात छोटे छोटे ती एक केलं 4 पुडतात त्या। अरे खरंच आहे, एक घेताना म्हणजे कसरत असते ती, हो की? नमस्कार। नमस्कार। हां, पेनलेस। मी डॉक्टर रुचा श्रीकांत देशपांडे, माहेरची। माहेर इकडचंच आहे, सासरही इकडचंच आहे, आडनावही देशपांडेच राहिलेलं आहे। आताचं नाव माझं डॉक्टर रुचा वरुण देशपांडे। मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे आणि माझे हसबंड इम्प्लांटोलॉजिस्ट आहेत। बरं, अरे मस्त। पण मग लग्नही पेनलेसच झालं? लव्ह मॅरेज होतं, त्याच्यामुळे पेनलेसच होणार। आणि कुठे ते जमलं, कुठे तुमचं? माझं ॲक्च्युली इंटर्नशिप संपत आल्यावर जमलं। फॅमिली फ्रेंड्स आहेत, माझे सासरे जनरल सर्जन आहेत आणि आई माझी पिडियाट्रिशियन आहे, त्याच्यामुळे माहिती होतं की असं डॉक्टर अनिकेत देशपांडेंचा मुलगा आहे वरुण देशपांडे, तोही डेंटिस्ट्री करतोय। नंबरही पॅरेंट्सनेच दिले होते आम्हाला की काही लागलं तर विचार वगैरे। आणि मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला जेव्हा मी गेले तेव्हा मग बोलणं सुरू झालं फोनवर हळूहळू। आणि मग नंतर जेव्हा आपण जॉईनिंगला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस पार्टी असते HOD सोबत, तेव्हाच वरुणनी सांगितलं होतं की तू त्या पहिल्या डेला फर्स्ट पार्टीला डिक्लेअर करायचं की तू सिंगल नाहीस। वरुण म्हणजे फारच। आणि मग तिथून पुढे लॉंग डिस्टन्स होतं आमचं 3 इयर्स। मग आफ्टर MDS झालं लग्न। हो का? म्हणजे त्या दिवशीच तुम्ही डिक्लेअर केलं? येस, डे 1 ला। डे 1। व्हेरी गुड। नमस्कार। माझे नाव माहेरचे नाव केवी प्रवीण बलर आणि सासरचे नाव केवी निखिल हत्ते। केवीचा अर्थ? केवी ग्रीक वर्ड आहे। ओके, अच्छा। इसका मतलब स्पीड। स्पीड जो बिलकुल नाही आहे मराठीमध्ये नाहीये, नाहीये, आहे। तुमच्या सगळ्यांमध्ये हट्टी कोण आहे जास्त? बघायला गेलं तर आम्ही दोघे म्हणू शकतो। तुम्ही हट्टी आहात? येस। एकुलती एक मुलगी आहे, त्याची पण आहे जरा। पण हे मिस्टरही मान्य करतात? मिस्टरांकडून जास्त असेल ते मान्यता। सासू सासरेही तेच म्हणतात? हो। तुमच्याही बाबतीत? हो, मी म्हणजे राग जास्त आहे जरा मला। तुम्हाला? पण पेशंट आल्यावर समजा राग आला तर तो व्यक्त नाही ना होत घर करून? झाल्यानंतर पेशंट कॉल करून आम्हाला होतं व्यक्त। ते सगळं फ्रस्ट्रेशन फोनवर काढायचं। तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे। आमचं प्रॉपर मॅट्रिमोनियल साईट थ्रू आम्ही एकमेकांना भेटलो। पहिल्यांदा आमचा प्रॉपर बघण्याचा कार्यक्रम झाला। त्यांचं डिसाइडेड होतं, त्यांनी फोटो पाहून लगेच हो म्हटलेले, पण मी 1 महिना वेळ घेतला कारण मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत होते आणि मला ती प्रॅक्टिस सोडायची नव्हती। मग 1 महिन्यानंतर मी हो म्हटलं। मग ते मला भेटायला आले पुण्यामध्ये आणि मग आम्ही घरच्यांना सांगितलं की ओके आहे, आणि मग प्रॉपर अरेंज मॅरेज। किती वर्ष झाली आता? 8 वर्ष झाली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।